काय मग आज उपवास? मग चला पटापट कमेंट करून सांगा तुमच्या घरी उपवास स्पेशल काय बनलंय, म्हणजे मला पण समजेल. माझ्या घरी तर बघा, मी सकाळी खिचडी केली होती, आता दुपारी मी वडे वगैरे करीन. तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस खूप छान जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला एक गंमत शेअर करते. आता तुम्ही म्हणाल नेहमीच बाबा ही काहीतरी सांगत असते, पण मला खरंच आवडतं तुमच्याकडे बोलायला. तर आमच्याकडे मला कोणी सवाशीण ठेवलं ना, तर ते पूर्ण दिवस उपवास वगैरे करायला लागतो ना, तर मग ते लोक सकाळी आपल्याला हे साबुदाणा खिचडी वगैरे खायला बोलवतात, म्हणजे जेवढ्या सवाष्णी असतात तेवढ्या सगळ्यांना. किंवा मग त्यांना बोलवता नाही आले तर मग ते घरी खिचडी आणून देतात आणि जेवायला संध्याकाळी वगैरे असं बोलवतात. तर असंच एका ठिकाणी मला सवाशीण ठेवली होती आणि त्यांनी सकाळी प्लेटमध्ये मला खिचडी आणून दिली आणि त्या खिचडीला त्यांनी ना जिरा प्लस मोहरीची पण फोडणी दिली होती. मला पण ते आश्चर्य वाटलं. म्हणजे त्यांच्याकडून ते चुकून झालं की काय ते माहीत नाही, म्हणजे त्यांच्याकडे चालतं मोहरी टाकलेलं ते काय मला माहीत नाही, पण ती खिचडी जी आहे ना ती टेस्टला इतकी छान लागत होती ना. म्हणजे जेव्हा आपला उपवास नसेल ना, आपण असं नॉर्मल नाश्त्यासाठी जर साबुदाणा खिचडी बनवणार असेल ना, तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा मोहरीची फोडणी देऊन. खरंच खूप छान लागते खिचडी. मला आज सकाळी ही खिचडी करताना मला आठवण झाली होती त्या खिचडीची. खूप मस्त लागली होती ती खिचडी, मला तर पर्सनली आवडली होती. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, पण स्वतःच्या रिक्सवर करा हे, नाहीतर नंतर इथे येऊन कमेंट कराल की ताई काय तो आयडिया सांगितलीस. पण खरंच तुम्ही एकदा खाल ना तर माझं नाव काढाल बघा. तर चला केक कसा वाटला पटकन कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.